नमस्कार, मी रेश्मा मोरे. पुस्तक वाचणं हा नुसता छंद नाही, तर आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांच्या शोधात असतो. सततच्या वाचनाने समृद्ध होत जातो. वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य उत्सव प्रसारित करत आहे पुस्तकांविषयीची उत्सुकता वाढवणारं हे प्रसारण पुस्तक जत्रा, ज्यामध्ये पुस्तकांचं समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. तर ऐकूयात साहित्य उत्सवचं हे विशेष प्रसारण पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सर्व साहित्यप्रेमींचं पुस्तक जत्रा या आपल्या सदरामध्ये मी हरीश मुन्ने पुन्हा एकदा आज स्वागत करतो. रसिको, मी आणखी एक पुस्तक आपल्यासाठी आणलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे चांगोना. लेखक आचार्य प्र के अत्रे. आचार्य अत्रे यांची काय ओळख देणार आपण. इतकं मोठं हे व्यक्तिमत्व आहे. एक उत्तम पत्रकार, नामवंत लेखक, तसेच नामांकित समाजसुधारक सुद्धा, ज्यांनी समाजालाच नव्हे तर झोपलेल्या राज्यकर्त्यांना सुद्धा जाग आणण्याचा प्रयत्न केला, असे आचार्य प्र के अत्रे. त्यांचं हे पुस्तक चांगोना. भारतीय संस्कृती ही पुरातन आहे. आपल्याकडे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आहेत असं आपण म्हणतो. आणि ते खरंही आहे. हे सर्वच समाजाला काहीतरी चांगलं शिकवून जाणारे आहेत. पण तरी समाज बदलला का? उत्तर नाही असंच आहे. या समाजाला बदलण्यासाठी त्याच्यानंतरसुद्धा कित्येक वेळा प्रयत्न झालेला आहे आणि तो प्रयत्न निरंतर चालू आहे. पण समाजाला बदलायचंच नाही तर कसं आहे, झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला मात्र जागं करणं कठीण आहे. तशातला हा प्रकार. आणि शेवटी माणूस काय करतो? एवढं सगळं झाल्यानंतर आपल्या दैवाला दोष देतो. असा हा माणूस, असा हा आपला समाज. दैवगती ही न्यारी, बुद्धी काय करील बिचारी. दैवगतीच्या अवघड मार्गे वाहती बहु नरनारी. बुद्धी काय करील बिचारी. असं म्हणून आपण स्वस्थ बसतो. पण अत्रे तसे नाहीत. त्यांनी समाज किती नालायक आहे, किती नेभ्रट आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. यामध्ये चांगोना ही निर्भीड आहे, अल्लड आहे, बाल आहे, वांडही आहे, पण प्रामाणिक आहे. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेली चांगोना समाजाच्या या भट्टीमध्ये कशी तापून निघते, कशी भरडली जाते, हेच या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार आहे. चांबळी गावातील मंदिरात काम करणारा गुरवांचा शंकर, तोही तितकाच निर्मळ आहे. मग ह्या दोघांची निर्मळ मैत्री समाजाला पाहावली नाही, गावातला सदून हवी. एकदा त्या दोघांना एकत्र बघतो मात्र. पण ते दोघं एकत्र करत काय होते, ते कशासाठी एकत्र आले होते, याचा विचार न करता त्याने जे काही पेरलं ते इतकं विचित्र होतं की त्यामुळे तिचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. नव्हे, तिचं आयुष्य बर्बाद झालं असं आपण म्हणू. आयुष्यभर तिला वनवन फिरावं लागलं, ते केवळ त्या एका सदूच्या मूर्खपणामुळे झालं. बापाने तिचं लग्न अशा एका वाढ मुलाशी लावलं जो ना स्वतः जगण्याच्या लायकीचा होता, ना तो इतरांना जगू देत होता. जिथून तिथून मार खाऊन आलेला हा माणूस, सर्व रोगांनी व्याप्त असलेला हा माणूस, सर्व व्यसनांचा दाता म्हणू आपण, किंवा सर्व व्यसन ज्याच्यामध्ये होते ते असा हा
पाटलांचा बिघडलेला मुलगा, ज्याला मुलगी देईल कोण, पण सदुनाव्यान त्याच्याशी तिचं लग्न लावून दिलं. आता मुलगीच ती. बापाने आपलं कर्तव्य केलं, पण तिथं थांबला नाही. जेव्हा काही कारणास्तव तिला परत यावं लागलं घरी, त्यानंतर एकदा असंच कुठल्या तरी कारणासाठी हा राघव बाहेर गेला असताना रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी पाणी घ्यायला ही नदीवर जाते. तिला अचानक शंकरची आठवण आली, कारण नदीच्या पलीकडेच लागूनच देऊळ आहे. तो तिथे असेल म्हणून ती त्याला भेटायला जाते. कित्येक वर्षानंतर त्यांची भेट होते खरं, पण नदीला पूर आला, त्यामुळे ती घरी परतू शकली नाही. आणि त्याचा परिणाम हा झाला की पुन्हा शंकर आणि तिला एकत्र पाहिलं. झालं, समाजाचं टाळकं फिरलं त्याला आणि तिला. एकत्र पाहिल्याचा गुन्हा एवढाच झाला की तिचा आता पुन्हा काटा काढायचा आहे. तिला या जगातूनच नाहीसं करायचं म्हणून बाप आईला काचेचा भुगा आणून देतो. तो तिच्या भाकरीतून खायला तिला दिला जातो. ती वाचते खरं. ती योगायोगाने तिथून निघाली. ती पुण्याला पोहोचते. तिथे त्या सब्जी मंडळीमध्ये, त्या कृषी समितीमध्ये तिथे राधाबाईची एक खानावळ आहे. त्या राधाबाईने तिला सांभाळलं. त्याच शहरामध्ये एक मोलकरणीचं काम करणारी गौबाई, हिच्यामध्येही खूप मोठी माणुसकी आहे. तिनेही तिला सांभाळलं. दुसऱ्या फेरीमध्ये गावातल्या धुऱ्या महाराने तिला मुलीसारखं या अजगर समाजापासून वाचवण्यासाठी पुण्याला पुन्हा नेऊन सोडलं. आता तिथे तिला सांभाळणारं कोणीच नव्हतं. बिडीच्या कारखान्यातला कादर, ह्या कादरने तिला आश्रय दिला. दुध्या चांभाराने तिला मदत केली. मुंबईच्या झड्या मामाने तिला मदत केली. पण हे मदत करणारी जी मंडळी होती ही कोण होती, तर ही दुर्लक्षित मंडळी आहे तसं पाहता. कारण गौबाई विधवा, राधाबाई विधवा, धुऱ्या महार, दुध्या चांभार, झड्या मामा हेही वाईट टाकलेले माणसं, या सगळ्यांनी मदत केली. पण ज्या समाजाला आपण सुसंस्कृत समाज म्हणतो, त्या समाजाने काय केलं, तिला कायम दुर्लक्षित ठेवलं तिच्यावर आणि कायम संशयाच्या भोऱ्यातच ती सापडली राहिली. आणि असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला खूप आवडेल. आणि आपण त्याच समाजाचा घटक आहोत. पण हा समाज कधीही स्त्रीला मानानं जगू देईल का, हाच प्रश्न आहे. या चांगोनाची ही व्यथा आपण जेव्हा वाचाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की घरोघरी चांगोना आहे. फक्त एवढंच की त्या पेपरला येत नाहीत. हिची बातमी चुकून मागून का होईना, कशामुळे आली तो प्रसंग वेगळा होता, पण बदनाम ठरली ती चांगोनाच. लोकांच्या मनातून उतरली ती चांगोना. पण लोकांनी हा कधी विचार केला काय की तिच्यावर हा प्रसंग आणला कोणी आणि कशासाठी. असं हे पुस्तक आहे. तिची बालमैत्रीण चंद्री, तिनं तिला मदत केली जिचं स्वतःचं अस्तित्व नव्हतं. पण मैत्रीसाठी तिने काय केलं ते या पुस्तकातून दिसून येईल. हाशमने ज्या चंद्रीला वेश्यावृत्तीत ढकललं, त्याच चंद्रीच्या आश्रयाला गेलेली चांगोना एक दिवस तिलाही त्याच मार्गाने लावण्याचा हाशमने उद्योग आरंभला आणि त्यातच त्याचा चंद्रीच्या हातून खून झाला.
ही बातमी चांबळी गावात पोहोचायला फार वेळ लागला नाही. राघवला वाटलं आपल्या मुलीने आपलं नाक कापलं. आपण मराठे आणि आपली मुलगी हे असले धंदे करते. पण त्याने हा विचार केला नाही की पेपरमध्ये आलेली बातमी खरी आहे की खोटी. ती या विषयात चुकून तर सापडली नाही ना, असला कुठलाही विचार न करता तिला पुन्हा मागच्या वेळी वाचली, आता ती वाचू नये म्हणून तिला पुन्हा घरी बोलावण्यात येतं. चांगोना घरी आली. तिच्या आईला माहिती होतं तिला घरी कशासाठी बोलावलं आहे. आईने रात्री आपली झोपायची जागा बदलली, मुलीला आपल्या जागेवर झोपवलं आणि स्वतः आतमध्ये जाऊन झोपली. जेव्हा राघू आला त्याने पहार घेऊन टाळक्यावर दणकन असा आवाज केला. मोठी किंचाळी आली आणि ती होती चांगोनाच्या आईची, जिने काचेचा भुगा बापाच्या सांगण्यावर मुलीला खाऊ घातला होता. त्याच आईने आज मुलीला वाचवण्यासाठी स्वतःचा प्राण दिला. अशी ही आई. आणि आता ती गेली, बाप जेलमध्ये गेला. मुलगी म्हणजे चांगोना 15 तास झाडावर बसून हे सगळं पाहत होती. काय झालं असेल तिचं. बेहोशीत असतानाच धुऱ्याने तिला 3 दिवस सांभाळलं आणि तिला या समाजापासून तिला त्रास होऊ नये म्हणून पुण्याला नेलं. तिथे आता गौबाई राहिली नव्हती. राधाबाई मुंबईला गेली होती. करायचं काय. एका बिडीच्या कारखान्यामध्ये तिला काम मिळालं. तिथे कादर नावाचा एक बिडी कारखान्याचा मालक तिला आश्रय देतो. ती 8 वर्ष त्याच्या घरी राहते. त्या काळात तिला 2 मुलं होतात. मुलाचं नाव दत्ता, मुलीचं नाव राही. आपल्या आईचंच नाव तिने मुलीला दिलेलं आहे. 8-10 वर्षानंतर कादरचाही खून झाला. तिला पुन्हा घराबाहेर काढलं गेलं. आणि आता ह्या मुलांना घेऊन जायचं कुठे. शेवटी ती मुंबईला जाते. पण मुंबईला करणार काय. कोणी ओळखीचं नाही, पाळखीचं नाही. दुधासारखा परका माणूस तिला मदत करतो खरं, पण तो मदत करून किती करणार. तो स्वतःच गरीब माणूस आहे. दुर्दैवाने पाठ सोडली नाही. मुलांना अनाथाश्रमात कोणी घेईना. अशातच चांगोनाचा एक दिवस एका झाडाखाली मृत्यू होतो. आणि झड्या मामा, जो स्वतः एक कुष्ठरोगी आहे, तो या 2 मुलांना अनाथाश्रमात नेऊन दाखल करतो. इथे ही कथा संपते. पण व्यथा संपत नाही. जशी ही कथा सर्वच आयामातून पुढे गेलेली आहे, तसंच आपला समाजसुद्धा तितकाच वेगवेगळ्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो. ज्यांना आपण आपले मानतो, आपण कोणत्या जातीत जन्माला आलो, मग आपली संस्कृती काय, हे आपण बघतो. यात आपला जो अहंकार आहे, हा अहंकार आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. मराठ्याच्या घरात जन्माला आलेली चांगोना ही महाराजा घरात कशी राहील. म्हणून मराठ्यांनी तिचा छळ करायचा आणि तिला आश्रय देणाऱ्यांचाही छळ करायचा, ही पुन्हा भीतीच. अशाच प्रकारची ही भीती समाजातल्या प्रत्येक जातीमध्ये पसरलेली आहे. आणि हा जातीचा अहंकार हा माणसाला सुखानं जगू देत नाही, दुसऱ्याला जगूही देत नाही. हेच या पुस्तकातून त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांनी
चांगल्याला मदत केली, ती मंडळी तसं पाहता तिच्या जातीची नव्हती, पण त्यांनी सगळ्यांनी मदत केली. इथे चांगोनाच्या नातेवाईकांनी तिला मदत करण्याऐवजी तिला कसं संपवता येईल, तिनं आपलं नाक कापलं, अशा प्रकारची खोटी आणि अहंकारी वृत्ती त्यांच्यामध्ये जी बळावली, या अशा प्रकारची मंडळी आपल्या समाजामध्ये आताही आहेत. आणि ही चांगोना पुस्तकातून जरी आपल्याला वाचायला मिळत असली तरी अशाच चांगोना गावोगावी, शहरी, गल्लोगल्ली तुम्हाला बघायला मिळतील. आणि यातील जी पात्र, ज्या व्यक्तिरेखा इथं आलेल्या आहेत, या व्यक्तिरेखा आपल्याला आपल्या अवतीभोवती प्रत्येक वेळी बघायला मिळतात. असं हे बहुआयामी पुस्तक. यात रेखाटलेल्या व्यक्तिरेखा ह्या आपल्या अवतीभोवती आहेत, त्या आपल्यापैकीच आहेत, हे आपल्याला वाचल्यानंतर लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. इतकं छान हे पुस्तक आहे. हे आपण नक्की वाचाल, आपल्याला नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.